तो फायनली फ्रेंड्स, आज मी आलोय त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये आणि आज मी तुम्हाला संपूर्ण त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आणि ब्रह्मगिरी पर्वताची माहिती सांगणार आहे. तरी चॅनेल वरती नवीन असाल तर लगेच लाईक सबस्क्राइब करून टाका. चला तर मग पाहू या ज्योतिर्लिंग मंदिर. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. त्र्यंबकेश्वर शिवा टेम्पल हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे वसलेले भगवान शिवाचे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र ज्योतिर्लिंग आहे. याची वैशिष्ट्ये: येथे शिवलिंगात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे प्रतीक मानले जाणारे 3 लहान लिंग आहेत. मंदिराची सध्याची रचना काल्या दगडात बांधलेली असून ती पेशवे कालात उभारली गेली. येथे नारायण नागबली, कालसर्प शांती, त्रिपिंडी, श्राद्ध यांसारखे धार्मिक विधी मोठ्या प्रमाणात केले जातात. मंदिराजवळील कुशावर्त कुंड हे गोदावरी नदीचे पवित्र उगमस्थान मानले जाते. ब्रह्मगिरी पर्वत, ब्रह्मगिरी हिल हा त्र्यंबकेश्वरच्या पश्चिमेला असलेला पवित्र पर्वत आहे. याची वैशिष्ट्ये: समुद्र सपाटीपासून सुमारे 1295 मीटर 4250 फूट उंचीवर आहे. ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी सुमारे 750 पायऱ्या चढाव्या लागतात. याच पर्वतावरून गोदावरी नदीचा उगम झाल्याचे मानले जाते. येथे गंगाद्वार, गौतम ऋषींचा आश्रम आणि अनेक प्राचीन गुहा व मंदिरे आहेत. पावसाळ्यात हा परिसर हिरवाई, धबधबे आणि ढगांनी नटलेला असल्याने अत्यंत मनमोहक दिसत होता. धार्मिक महत्त्व: पौराणिक कथेनुसार गौतम ऋषींनी भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केल्यानंतर शिवांनी माता गंगेला येथे अवतरायला सांगितले. त्यानंतर गोदावरी नदीचा उगम ब्रह्मगिरी पर्वतावर झाला आणि भगवान शिव त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपात येथे विराजमान झाले. त्र्यंबकेश्वर आणि ब्रह्मगिरी हे श्रद्धा, अध्यात्म, निसर्ग सौंदर्य आणि ची स्थापत्यकला खरंच अद्भुत आहे. म्हणजे विचार करा, ज्या काळात कोणतीच आधुनिक साधनं नव्हती त्या काळात फक्त हाताने कोरून एवढं भव्य आणि सुंदर मंदिर बांधलं होतं. सध्याचं हे मंदिर 17व्या शतकात तिसरे पेशवा नानासाहेब यांनी बांधलेलं आहे. या मंदिराला बांधण्यासाठी जवळपास 31 वर्षे लागली. म्हणजे इसवी सन 1755 पासून ते 1786 पर्यंत. इतकं सुंदर मंदिर बांधण्यासाठी त्या काळात 16 लाख रुपये खर्च आला होता. त्या काळातले 16 लाख म्हणजे आजचे करोडो रुपये. मित्रांनो, महादेव त्र्यंबकेश्वर मध्ये कसे प्रकट झाले यामागचा एक खूप जुना इतिहास आहे, तर तुम्ही लक्ष देऊन ऐका. प्राचीन काळात या त्र्यंबकेश्वर मध्ये गौतम ऋषी तपश्चर्या करत होते. पण स्वतःला गौहत्येच्या पापातून मुक्त करण्यासाठी गौतम ऋषींनी महादेवाशी तपश्चर्या केली आणि महादेवाला विनंती केली की गंगेला इथे अवतरित करा. तर अशा प्रकारे दक्षिण वाहिनी असलेल्या गोदावरी नदीचा या ठिकाणी जन्म झाला. पण एवढ्यावर गौतम ऋषी थांबले नाहीत. त्यांनी महादेवाला विनंती केली की आपण त्र्यंबकेश्वर मध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करावं. आणि म्हणूनच 3 नेत्र असलेले महादेव इथे प्रकट झाले आणि ही जागा त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखली जाऊ लागली. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन झाल्यावर मंदिरापासून फक्त 300 मीटर अंतरावर हे कुशावर्त तीर्थ आहे. फक्त 5 मिनिटे पायी चालत गेले की तुम्ही या पवित्र ठिकाणी पोहोचता. ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावलेली गोदावरी नदी दरवेळेस लुप्त होत होती. तेव्हा नदीचं पाणी एका ठिकाणी थांबवण्यासाठी गौतम ऋषींनी कुश म्हणजेच गवताच्या साहाय्याने गोदावरी नदीला या ठिकाणी स्थिर केलं. तेव्हापासून आजपर्यंत या कुंडाचं पाणी त्या बाजूला ब्रह्मगिरी पर्वताकडे जाणाऱ्या पायऱ्या सुरू होतात. ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी आपल्याला या निसर्गरम्य जंगलातून 3 ते 4 किलोमीटरचा ट्रेक करत वर जावं लागतं. जसं आपण वर चढत जातो तसं काही ठिकाणावरून निसर्गाचं एक वेगळं रूप पाहायला मिळतं, जे थोडा वेळ थांबून आपल्याला फक्त बघतच राहावंसं वाटतं. गोदावरी नदीच्या उगमस्थानापासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर हे शिवजटा मंदिर आहे. असं म्हणतात की याच ठिकाणी महादेव क्रोधित झाले होते आणि रागाने त्यांनी त्यांच्या जटा जमिनीवर आपटल्या होत्या. आजही जिथे त्या जटा आपटल्या होत्या त्या जागेवर त्यांचे निशाण स्पष्टपणे दिसतात. मित्रांनो, अशी तपश्चर्या केली आणि महादेवाला विनंती केली की गंगेला इथे अवतरित करा. तर अशा प्रकारे दक्षिण वाहिनी असलेल्या गोदावरी नदीचा या ठिकाणी जन्म झाला. पण एवढ्यावर गौतम ऋषी थांबले नाहीत. त्यांनी